यानंतर थेट जाऊयात पुणे पोलीस बोलतायत। पोलीस तपास करतायत, गुन्हेगारांपर्यंत पोलीस निश्चित पोहोचतील। पोलीस ठाण्याच्या वतीनं किंवा आमच्या वतीनं आम्ही 4 टीम्स केलेल्या आहेत, क्राईम ब्रँचच्या सुद्धा 6 टीम्स, असं 10 पेक्षा जास्ती टीम आता इन्व्हेस्टिगेशन करतायत। इन्व्हेस्टिगेशनमध्ये लवकरच आरोपी सापडतील असा आम्हाला विश्वास आहे। आज सकाळी साधारण 6च्या दरम्यान जेव्हा सतीश वाघजी मॉर्निंग वॉकला गेले होते त्यावेळेला एका कारनी त्यांना किडनॅप केलं, त्यामधल्या 3-4 लोकांनी। आणि आता यावेळेला संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान आम्हाला अशी बातमी मिळाली की एक मृतदेह यवत पोलीस ठाणे हद्दीत मिळालेला आहे। याची योग्य पडताळणी पोलीस करतायत सध्या। हा मृतदेह त्यांचाच आहे का असं सांगितलं जात आहे। स्वरूपात काही पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांचाच मृतदेहाची पुष्टी दिलेली आहे, आपण काय सांगा? नाही, आम्ही योग्य खात्री करूनच याच्याबद्दल बोलेन। तर पुण्याच्या यवत परिसरामध्ये सतीश वाघ यांचा मृतदेह सापडलेला आहे। पुणे पोलिसांनी याविषयीची माहिती दिली। पोलिसांचा आता अतिरिक्त तपास सुरू असल्याची माहिती ही पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा यांचं आज सकाळी अपहरण झालं होतं आणि आता त्यांचा मृतदेह सापडलेला आहे।